वस्त्यांना जाणारे मुर्मीकरणाचे रस्ते असतील, ओढा खोलीकरणाचं काम असेल, क्रिकेटचे ग्राउंड असतील, शाळांचे ग्राउंड असतील, सत्यविचार.in समस्या तुमची, बातमी आमची। बाबाजी काळेंचा आणखी एक मदतीचा हात। खेड तालुक्यातील विविध भागात अजूनही छोट्या छोट्या समस्या भेडसावत आहेत। यामध्ये शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत, शाळेचे ग्राउंड सुस्थितीत नाही, दशक्रिया घाट व स्मशानभूमीत बसण्यायोग्य नाही, वस्त्यांना जोडणारे रस्ते, बैलगाडा घाट, क्रीडा ग्राउंड यासाठी निधीची आवश्यकता आहे। परंतु या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाबाजी काळे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत। यापूर्वी खेड तालुक्याच्या विविध भागात मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांनी समाजहिताची कामे मार्गी लावली आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आगामी काळात देखील हे काम सुरू ठेवण्याचा संकल्प बाबाजी काळे यांनी केला आहे। दरम्यान काळे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून विविध विकास कामांसाठी ज्या भागात किरकोळ निधी उपलब्ध होत नाही त्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे। त्यांच्या मित्रांच्या सहाय्याने विविध गावांतील मंदिरासमोर सुशोभीकरण करण्यासाठी सपाटीकरण आवश्यक आहे, विविध शाळांचे ग्राउंड सपाट नाही, दशक्रिया घाट व स्मशानभूमी सपाट करून पार्किंगची व्यवस्था असणे आवश्यक आहे, खेळाडूंसाठी क्रिकेटचे ग्राउंड सुस्थितीत करणे, वड्या वस्त्यांवर जाणारे आणि शेताला जोडणारे पानंद रस्ते, नादुरुस्त बैलगाडा घाट, सार्वजनिक पाणी साठा असलेले ओढे खोलीकरण करणे ही कामे आणि समस्या प्रामुख्याने मार्गी लावण्यासाठी बाबाजी काळे यांनी पुढाकार घेतला आहे। या सर्व कामांसाठी लागणाऱ्या मशिनरी मोफत उपलब्ध करून देण्याचा संकल्प बाबाजी काळे यांनी केला आहे। त्यासाठी मित्रपरिवार योगदान देणार असल्याचे काळे यांनी सांगितले। जी कामे लोकप्रतिनिधीच्या स्थानिक विकास निधीतून होणे शक्य आहे, परंतु अजूनही ही कामे तालुक्यातील विविध भागात प्रलंबित असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे ही गरज ओळखून बाबाजी काळे या कामासाठी सरसावले आहेत। खेड तालुक्यातील सर्व जनतेला माझा जय महाराष्ट्र। आपल्या खेड तालुक्यामध्ये आजपर्यंत फिरत असताना अनेक समस्या या ठिकाणी निदर्शनास आल्या। त्यापैकी अनेक समस्या सोडवण्याचं काम मी व माझ्या मित्रपरिवारानं आजपर्यंतच्या कालावधीमध्ये केलेलं आहे। यानंतर सुद्धा या समस्या सोडवण्यासाठी त्यामध्ये आपल्या शेतीचे पानंद रस्ते असतील, वस्त्यांना जाणारे मुर्मीकरणाचे रस्ते असतील, ओढा खोलीकरणाचं काम असेल, क्रिकेटचे ग्राउंड असतील, शाळांचे ग्राउंड असतील, बैलगाडा घाट असतील, त्याचबरोबर स्मशानभूमी व दशक्रिया घाटांना जोडणारे रस्ते असतील, त्या ठिकाणी बैठक व्यवस्थेसाठी सपाटीकरण असेल, पार्किंग व्यवस्थेसाठी सपाटीकरण असेल, इत्यादी सर्व कामे करण्यासाठी लागणारी मशिनरी मी व माझा मित्रपरिवार पुरवण्याचा संकल्प भविष्य काळात केलेला आहे। त्यासाठी आपण खालील माझ्या मित्रांशी संपर्क करावा। जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।